राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज, अप्पा महाराज, बाबा महाराज की जय. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या अपरमित परमवीर्या तरुणतरतुर्या लालन लीला. नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जनवनचंदना आराध्यलिंगा. नमो चतुरचित्तचकोरचंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा. नमो सुभाव भजन भाजना भवेद्भकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना. श्री गुरुराया तुमचा अनुग्रह गणेशू जै दे आपुला सवरसू. तै सारस्वती प्रवेशू बाळकाई आधी जी दैविकी उदार वाचा. जै उद्देशुदे नाभिकाराचा तव नवरस सुधाब्धीचा ठाऊ लाभे. आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जरी मुकिया ते अंगीकारी. तो वाचस्पते करी प्रबंध होडा हा असो दिठवा जयावरी झळके. की हा पद्म करू माथा पारुखे. तो जीवची परितुके महेशेसी. एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बळे वानुमे कवणे. काय सूर्याचे अंगा उठणे लावित तासे केवता कल्पतरुवरी फुलवरा. कायसेनी पाहुणेरू क्षीरसागरा कवणे वासी कापुरा. सुहासुदेव चंदनाते कायसेनी चर्चावे अमृताते केवते रांधावे. गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरुते महिमान. आकळिता के असे साधन हे जाणो निम्या नमन. निवांतु केले जरी प्रज्ञेचे निआथिलेपणे. श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे. तैसे होईल 15.5 रजतवणी तैशी स्तुतीची ही बोलणी. उग्याची माथा ठेवी जय चरणी हेची भले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज, अप्पा महाराज, बाबा महाराज की जय. संत श्री गणेशनाथ महाराज की जय. सध्या श्री गणेशनाथ महाराजांचा त्रिशतकोत्सव उत्सव सोहळा चालू आहे. त्या प्रीत्यर्थ मला प्रवचनासाठी मिळालेला अभंग हा गणेशनाथ महाराजांच्या गाथ्यातला 534वा आहे. हे पुष्प मला प्रवचनासाठी मिळाले त्याबद्दल आनंद आहे आणि संस्थांची मी कृतज्ञता व्यक्त करते. तर हा अभंग आहे. साधू संत जन कृपाळू सज्जन आठविता मन मावळले. साधू संत जन कृपेने पाहिले तरीच आठवले नाम तुझे. अमृताचे दृष्टी पाहती मज कडे फिटते साकडे जन्म दुःख. गणेशनाथ म्हणे तुम्हा दंडवत पावेन हा पंथ तुमचेनी. पावेन हा पंथ तुमचेनी. संत गणेशनाथ महाराज हे साधूचं महत्त्व वर्णन करतात. त्यात ते स्वतःही साधू संतच होते, पण तरीसुद्धा त्यांनी साधू संतांचे चरण आठवून त्यांचे महत्त्व वर्णन करून त्यांच्या पायाने मी पावन झालो आणि त्यांच्यामुळे माझा हा परमार्थ सिद्धीत जात आहे असं ते म्हणतात.
तर साधू कुणाला म्हणावं? ज्यांनी आपल्या षड्रिपूवर 6 शत्रूंवर विजय मिळवला तो साधू. आता हे षड्रिपू कोणते? काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, अहंकार. आता काम हा तर, पण हे सगळे नियंत्रणात असणं महत्त्वाचं आहे. साधूंनी त्यावर विजय मिळवला, त्यावर नियंत्रण मिळवलं. एकलेनी न रमते म्हणून त्याने निर्माण केली ही 14 भुवने. देवाला एकट्याला करमलं नाही म्हणून त्याने हे जग निर्माण केलं रमण्यासाठी. मग हे जग तर चालू राहिलंच पाहिजे. मग हे कामही प्रमाणात आवश्यकच आहे. आपला संसार, आपली पत्नी इतक्यापुरतं काम आवश्यक आहे. क्रोध, आता क्रोध म्हणजे हे रागाचं अतिटोकाचं रूप. राग हा आवश्यकच असतो, पण क्रोध हा संतांनी काबूमध्ये ठेवला. एका नागाची गोष्ट सांगतात. जंगलात एक जहाल नाग होता. तर लोकांना तिथून जावं लागायचं, पण गेलं तर एखादाच वाचायचा तिथून. तो नाग सगळ्यांना चावायचा आणि मारून टाकायचा. त्यामुळं त्या जंगलातून जायला, त्या वाटेने जायला सगळे घाबरायचे. काही दिवसांनी नारद मुनी तिथून जायची वेळ आली. लोकांनी सांगितलं, हो तिथे फार जहाल नाग आहे, तो कुणाला सोडत नाही, त्या बाजूनी जाऊ नका, हे 5 किलोमीटरनी वळसा घालून इकडून 5 मैलावरून तुम्ही जा. तर नारद मुनी म्हणाले, असं आहे का, बघतो म्हणे आता जरा. गेले. आता नारद मुनीच ते त्यांच्या सामर्थ्याने, त्याला काही वळवळ करता आलं नाही फारसं. ते म्हणाले, अरे नागा, तू एवढ्या लोकांना चावलास, इतक्या लोकांना मारून टाकलंस, इतकं पाप तुझ्या माथ्यावर आहे, असं कुणी करतं का? मग नाग म्हणाला, मग आता म्हणे एक उपाय, नको म्हणे, असं करू नको, लोकांना शांतपणाने इथून जाऊ दे, असं करणं पाप आहे, तू लोकांना चावतोस. त्याला तो पटला उपदेश आणि नागाने शांतपणा पत्करला. तो काही कुणाला चावेना, शांत बसायला लागला. लोकांना हळूहळू कळायला लागलं की इथून आता तो नाग पूर्वीसारखा राहिला नाही, जाऊ दे, तो काही करत नाही. पण लोकही आता विचित्र, ते मुद्दाम जाताना बघायचे गंमत त्याची. एक दगड घ्यायचे, मारायचे त्याला हळू, बघा नुसता वळवळ करतो आणि परत जागेवर बसतो, काही करत नाही, आणि जायचे. आता इतक्या लोकांनी दगड मारल्यावर बिचारा जखमी झाला आणि अगदी शांत, पण साधूचं ऐकायचं म्हणून तो शांत पडून राहिला. काही दिवसांनी परत नारद मुनींना त्याच मार्गाने जायचं होतं. ते तिकडून जाताना पाहिलं त्यांनी ते नाग, तर अगदी जखमी झालेला, अगदीच गयावया करत पहुडलेला त्यांनी पाहिलं. अरे नागा, काय ही तुझी अवस्था? तो म्हणाला, महाराज तुम्हीच सांगितलं ना कुणाला चावायचं नाही, काही नाही, म्हणून मी पडलो तर लोक मला आता दगड मारतात. अरे म्हणाले, वेड्या, मी फक्त चावायचं नाही असं सांगितलं, फुटकार करायला तर थोडंच बंद करायला सांगितलं तुला. तू आता असं करत जा, कुणी इथून चाललं ना, जोरात फुटकार करायचा, त्यांच्या अंगावर धावून जायचं, पण चावायचं नाही, मग ते जातील लांबून. मग नाग तसाच करायला लागला. मग लोक परत घाबरून लांबून जायला लागले, म्हणजे जायचे तिथून, पण त्याच्या वाटेला कुणी जायचं नाही. तर असा क्रोध नसावा माणसाला, पण राग हा आवश्यकच आहे. आपले घरदार, मुलं बाळं नियंत्रणात ठेवण्यासाठी, त्यांना योग्य वळणावर ठेवण्यासाठी, योग्य मार्गाने त्यांना नेण्यासाठी रागावणं हे आवश्यकच आहे. पण क्रोध नाही की ज्याने इतरांचं नुकसान होईल, हा क्रोध वाईट. तिसरा लोभ. लोभ हा माणसाला तर कधी सुटतच नाही. मिळालं तरी अजून 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 तो हव्यास कधी मिटत नाही आणि मग माणूस त्याच्यातून परमार्थाकडे वळतच नाही, ते लोभातच अडकतो. हे मिळवायचं, ते मिळवायचं, ते मिळवायचं. तर हे वाईट आहे. आपल्या जरुरीपुरतं मिळवणं हे आवश्यकच आहे. आता चौथा मद. मद म्हणजे एकदम गर्वाने ताठ होणं, हेही वाईट, समाजाला अहितकारक, स्वतःलाही अहितकारक. तो गर्वाचा फुगा फुटून कधी
त्याचाच विनाश होतो हे त्याचं त्यालाच कळत नाही. मत्सर, मत्सर हा तर सर्वात वाईट. देवाने दिलेली दुःख कमी आहेत, पण हे दुसऱ्याकडे बघून दुसऱ्याचा मत्सर करून माणसाने ओढवलेली दुःखच जास्त आहेत. शेजाऱ्याच्या मुलाला 98% मिळाले, माझ्या मुलाला 90च पडले, याचं दुःख माणसाला. मुलाने 90% म्हणजे काही कमी नाही, तेवढे मिळवले त्याचा आनंद नाही, पण शेजाऱ्यापेक्षा कमी मिळाले याचा मत्सर जास्त. भावाने 4 मजले घर बांधलं, माझी 3च मजले आहेत, याचं दुःख जास्त. समोरच्या माझ्या जावेला सगळे दागदागिने आहेत, मला 4च आहेत, याचं दुःख जास्त. म्हणजे देवाने दिलेले दुःख कमी आहेत, माणूस मत्सरानेच जास्त दुःख ओढवून घेतो. आहे त्याचाही आनंद विसरून जातो, त्याचा आनंद घ्यायचा सुद्धा. तर हे आणि शेवटचा म्हणजे अहंकार. अहंकार तर भल्या भल्यांना जेरीला आणतो. अहंकारामुळे कितीतरी लोकांचा नाश झालेला आपण पाहतो. तर हे अहंकाराने भल्या भल्यांना जेरीस आणलं. नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. तर हा अहंकार भल्या भल्यांना जेरीला आणतो आणि माणसाला परमार्थापासून दूर नेतो. अहंकारासाठी हे सगळं भांडणं तंडणं सगळं हेच होतं. अहंकार, अरे तो मला असं बोलला, अरे तो मला तसं बोलला, असं म्हणून सगळे अहंकारामुळे परमार्थात देवाने अनेकांना दूर ठेवलं आणि काहींचा उद्धारही केला त्यांचा अहंकार नष्ट करून. एकदा श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला भेटायला गेले, पण जाताना गरुडावर गेले, पण गरुडाला अहंकार होता की माझ्यावर बसून देव जातात, मी देवांना घेऊन जातो, म्हणजे मी देवाच्या किती जवळचा. पण हा अहंकार श्रीकृष्ण परमात्म्याला कळला आणि त्यांनी ठरवलं की यांचा अहंकार दूर करायचा. मग श्रीकृष्ण गेले तर अर्जुन झोपलेला होता. मग त्याने चांगलं स्नान केलेलं होतं. पूर्वीच्या लोकांचे हे राजयांचे वगैरे लांब केस असायचे, त्याने केस वगैरे धुतलेले होते आणि छान झोपलेला होता. मग श्रीकृष्णाने त्याच्याजवळ बसला, त्याचे केस कुरवाळले आणि हे गरुडाला बाहेर उभं केलं होतं. पण दाराच्या बाहेरून गरुड पाहत होता आणि जो श्रीकृष्ण अर्जुनाचा लाड करत होता ते पाहून हा आणखी जळत होता की मी एवढा जवळचा, मी देवाला वाहून आणतो, पण माझं कधी एवढं करत नाही कौतुक. अर्जुनाचं बघा कसा देव कौतुक करतोय, अर्जुनाचं बघा कसा देव कौतुक. मग श्रीकृष्णाला वाटलं आता ह्याचा जरा गर्व हरण करावा. मग त्यांनी काय केलं, त्यांनी गरुडाला जवळ बोलवलं आणि सांगितलं की तू हे जरा केस त्याचे ओले आहेत, तू धर जरा, मी जाऊन येतो. आणि मग गरुड बसला अर्जुनाच्या जवळ, केस सुकवण्यासाठी धरून बसला केस त्याचे. तर त्या केसातून रोमातून श्रीकृष्ण जय कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण असा आवाज येत होता. ते पाहून त्याने नीट कानोसा घेतला गरुडाने, अरे ह्याच्या रोमातून कृष्ण कृष्ण आवाज येतोय, कृष्ण कृष्ण आवाज येतोय. हे पाहिल्यावर तो थक्क झाला आणि मग त्याला कळलं की अरे आपण तर एवढी भक्ती करत नाही, अर्जुन हा झोपला आहे तर ह्याचे रोमसुद्धा श्रीकृष्णाची आठवण करतात, श्रीकृष्णाचं स्मरण करतात, म्हणजे हा किती थोर आहे. आणि मग तेव्हा ते गरुडाचा अहंकार गळून गेला आणि तो नम्र झाला. मग श्रीकृष्णाने त्यालाही उपदेश केला आणि गरुड हा अगदीच म्हणजे भक्त होऊन गेला श्रीकृष्णाचा. तर असे हे साधू संत जन हेही नम्र, यांनी 6 शत्रूंवर विजय मिळवला. म्हणजे अगदीच नसतात असं काही नाही, पण त्यांनी हे सगळे नियंत्रणात ठेवले आणि स्वतःचे परमार्थ साधून घेतला. गणेशनाथ महाराज म्हणतात, साधू संत जन कृपाळू सज्जन, आठविता मन मावळले. मन मावळले म्हणजे काय, मनातले हे षड्रिपू
गेले, कमी झाले आणि त्यामुळं देव माझ्या आणखी निकट आला, आणखी जवळ आला. साधू संत जन कृपेने पाहिले, तरीच आठवले नाम तुझे. साधू संतांच्या कृपादृष्टीने तुझ्या नामाचं मला स्मरण झालं, असं ते म्हणतात. संतांच्या संगतीत गेलं की आपोआपच आपण सदाचरणी बनतो, कारण संत हे सुद्धा सदाचरणी असतात. त्यांचं बघून, त्यांचं आचरण बघून माणसाला देव परमार्थाकडे वळावंसं वाटतं, देवाचं नाव आठवतं. अमृताचे दृष्टी पाहती मज कडे, फिटे ते साकडे जन्म दुःख. संत हे अमृताच्या दृष्टीने पाहतात आणि त्यामुळे जन्माचं दुःख नाहीसं होतं. कासवी हे आपले पिलांचं पोषण फक्त दृष्टीने करते, म्हणजे दृष्टीतही सामर्थ्य असतं. आणि संतांच्या दृष्टीत तर अमृताची दृष्टी असते, त्यातून अमृत पाझरत असतं. अत्यंत कृपेने, अत्यंत दयाळूपणे, अत्यंत मायाळूपणे ते शिष्यांकडे बघतात आणि त्यांचं ते जन्मदुःख विसरून जातात. गणेशनाथ म्हणे तुम्हा दंडवत, पावेना हा पंथ तुमचेनी. तर गणेशनाथ महाराज म्हणतात की ह्या संतांना माझा दंडवत आहे, माझा नमस्कार आहे आणि तुमच्यामुळंच हा परमार्थ मला पावन होईल, या परमार्थ माझा सिद्धीला जाईल. साधूंची अजून एक व्याख्या करतात. जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे दुःखी दुर्बळ लोक असतात, त्यांचा जो सांभाळ करतो, त्यांचं दुःख निवारण करतो, त्यांना जवळ घेतो, तोच साधू. दुष्काळ पडला होता तुकाराम महाराजांच्या काळात. त्यांनी पाहिलं की अरे हे सगळे शेतकरी लोक किती दुःखात येते आणि ते सावकार होते तुकाराम महाराज. त्यांच्याकडे अनेक लोकांच्या जमिनी गहाण पडल्या होत्या. व्याज घ्यायचं तर सोडाच. तुकाराम महाराजांनी त्यांची सगळी गहाण खतं इंद्रायणीच्या नदीत बुडवून टाकली आणि सगळ्यांना कर्जमुक्त केलं. सगळ्यांना कर्जमाफी देणारे ते पहिले सरकार म्हणायचे, पण त्यांनी कधी जाहिरात केली नाही. तर असे हे तुकाराम महाराज देहूगावात राहत होते आणि देहूगावापासून चिंचवड गाव जवळच होतं. तिथे एक चिंतामणी देव म्हणून एक गणेश भक्त राहत होते. ते शास्त्रानुसार अनुचरण करणारे, देवधर्म करणारे आणि गणेशाची पूजा अर्चा करून गणेशाचे उपासक होते. मग त्यांच्या कानावर हे तुकाराम महाराजांचं महत्त्व गेलं. लोकांनी सांगितलं अशा अशा आहेत देहूगावात, नाम घेतात, विठ्ठलाचं नाव घेतात, विठ्ठलाची उपासना करतात. पण हे शास्त्राने वागणारे, सगळे शास्त्रोक्त पूजा अर्चा करणारे, मग यांना वाटलं की तुकाराम महाराज तर साधे काय नाम घेतात, पण आता लोक म्हणतात बघूया म्हणे त्यांची परीक्षा काय कसे आहेत ते. म्हणून त्यांनी बोलवायला माणूस पाठवला एक तुकाराम महाराजांना. आता तुकाराम महाराज तर साधू होते, दिसायला अगदी साधे होते, पण पोचलेले होते परमार्थ पांडुरंगापर्यंत. मग त्यांना कळलंच अंतर्ज्ञानाने की आपल्याला देवांकडे जायचं आहे भेटायला. चिंतामणी देव नाव त्यांचं. मग हे तयारीतच होते. तेवढ्यात तो माणूस पोचला. म्हणे देवांनी तुम्हाला बोलवलं. हो म्हणे मी तयारच आहे, निघालोच होतो त्यांच्याकडे. हो म्हणे तुम्हाला कसं माहिती त्यांनी बोलवलं. नाही मी असं सहज त्यांना भेटायला निघाले होते. साधू कधी आपला मोठेपणा सांगत नाहीत, हे विशेष. मग आले तुकाराम महाराज त्यांना. तर हे चिंतामणी देव यांची मानसपूजा चाललेली होती. मानसपूजा म्हणजे मनाने देवाची मूर्ती समोर आणायची, त्याला स्नान घालायचं, अत्तर लावायचं, गंध लावायचा, आरती करायची, चांगली वस्त्र घालायची आणि नैवेद्य दाखवायचा आरती करून. अशी मानसपूजा. आणि म्हणजे चांगल्या प्रकारची फळं फुलांचा नैवेद्य दाखवायचा, चांगले हार घालायचे, म्हणजे अगदी षोडशोपचारे छानपैकी पूजा करायची. आपण प्रत्यक्षात जरी करू शकत नसलो, काही गोष्टी देवाला देऊ शकत नसलो, तर मानसपूजे मनाने सगळं देता येतं. म्हणून अगदी श्रीमंतातली श्रीमंत पूजा त्यांची देवाची मनाने करायची
असं त्याला म्हणतात मानसपूजा. तर ते देव मानसपूजेला बसले होते. त्याच्या आधी काय झालं होतं, ते बागेत फिरून आलेले होते आणि माळ्याने पाणीच घातलेलं नव्हतं बागेला. तर बरीच फुलझाडं सुकायला लागली होती. त्याचा राग त्यांच्या मनात होता आणि मग ते पूजेला बसलेले होते. मग आता ते गणपतीची पूजा मनात गणपतीची मूर्ती आणून पूजा करत होते, पण त्यांचं मन परत ते बागेत जात होतं आणि ते माळ्याला मनातल्या मनात शिव्या देत होते, की काय यांनी नीट पाणी नाही दिलं, फुलं सुकली, देवाला नीट फुलं नाही, काही नाही, असं सगळं. आणि तेवढ्यात तुकाराम महाराज तिथे पोहोचले. आता तुकाराम महाराजांना सगळं कळत होतं. ही चिंतामणी देवांच्या पुढे गणपतीची मूर्ती येऊन क्षणात जात होती आणि ते माळ्याचीच मूर्ती समोर येत होती आणि ते माळ्याला मनातून शिव्या देत होते. झालं काही वेळाने अशीच पूजा संपली आणि मग ते आले बाहेर बघतात, तर तुकाराम महाराज बाहेर बसलेले. म्हणाले, तुम्ही कधी आलात? तर ते म्हणाले, तुम्ही माळ्याला शिव्या देत होतो तेव्हा आलो. आता देव लगेच चरकले, चिंतामणी देव. ते म्हणाले, अरे बापरे, यांना आपल्या मनातलं कसं कळलं? आपण तर मनातल्या मनात माळ्याला शिव्या देत होतो. तिथेच त्यांचं अर्धा अज्ञान नाहीसं झालं, की नाही हे कोणीतरी पोहोचलेले. पण म्हणले काय असेल काहीतरी सिद्धी. म्हणून मग ते म्हणाले, बरं ठीक, थोडे बोलाचाली झाली. मग ते म्हणाले, की तुकाराम महाराजांना आता दुपारची वेळ झाली, जेवण तयार आहे, जेवूनच जा तुम्ही. ते म्हणाले, ठीक आहे. तुकाराम महाराज म्हणाले, ठीक आहे, पण माझ्याबरोबर आणखी 2 पानं मांडा. बरं म्हणाले आणि ते देवांना म्हणाले, तुम्ही पण गणपतीला बोलवा जेवायला. तर ह्यांना वाटलं असंच आपलं आवाहन करायचं देवाला, या याला जेवायला या माझ्याबरोबर. मग ते गेले म्हणायला, गणपती बाप्पा या म्हणून. तर तुकाराम महाराज म्हणाले, अहो तुम्ही आत्ता नका बोलू, आत्ता ते गणपती महाराज इथे नाही आहेत म्हणे, ते गेले म्हणे, त्यांचा एक भक्त समुद्रात बुडतोय, त्याला वाचवायला ते गेलेले आहेत म्हणे, जरा थांबा मग त्यांना बोलवा. 5 मिनटं झाले, नंतर परत गेले चिंतामणी गणपती बाप्पाला जेवायला बोलवायला. त्यांनी बोलवलं, या म्हणे गणपती बाप्पा. पण आता त्यांना जरा शंका आली, की कशावरून समजायचं की हे समुद्रात गेले होते. पाहतात तर त्यांचं जे गणपतीला शेला घातलेला होता, त्यातून पाणी निथळत होतं. मग त्यांनी तो शेलाचा एक टोक घेतलं हातावर आणि थोडं पिळलं आणि ते पाणी चाखून पाहिलं तर ते खारट लागत होतं. मग यांना प्रचिती आली, की तुकाराम महाराज म्हणतात ते खरं आहे म्हणे. गणपती बाप्पा आपल्या भक्ताला वाचून आले समुद्रात जाऊन, म्हणून त्यांचा शेला ओला झाला आहे. पण नंतर आता आले मग मग मात्र त्यांचं गर्भहरण झालं आणि त्यांनी साष्टांग नमस्कार घातला तुकाराम महाराजांना आणि सांगितलं, की म्हणे, मग त्यांना कळलं की आपण काही गणपती बाप्पाला जेवायला बोलू शकत नाही, आपण बोलून तो काही येणार नाही. मग तुकाराम महाराजांनी आवाहन केलं, पण पांडुरंगा या म्हणे इथे जेवायला यांच्या पंक्तीत. गणपती बाप्पालाही आवाहन केलं, या. दोघंही बसले शेजारी आणि हे सगळे चौघही जण जेवणाचा आस्वाद घेऊ लागले. तर चिंतामणी देवांना काही पांडुरंग दिसला नाही, पण गणपतीचं दर्शन झालं आणि इतरांना म्हणे त्यांच्या ताटातलं सगळं एक एक गायब होताना दिसलं. भजी, कुरडई, पापडी, पुरणपोळी एक एक करत नष्ट, सगळं पान संपलेलं दिसलं आणि चिंतामणी देवांना हे गणपतीचं दर्शन झालं. गणपती त्यांच्या घरी जेवला. त्यांनी परत एकदा तुकाराम महाराजांना साष्टांग दंडवत घातला आणि त्यांचं महत्त्व त्यांना कळलं, की हे साधू कुठल्या स्तराला पोचलेले आहेत आणि आपण कुठे आहोत. त्यांचा अहंकार पूर्ण गळून गेला. असे साधूच्या दर्शनाने सगळा अहंकार माणसाचा निघून जातो आणि परमेश्वरापर्यंत पोचता येत. गणेशनाथ महाराज हे स्वतःच साधू संत होते. स्वतःच त्यांनी तपश्चर्या करून परमार्थाची प्राप्ती करून घेतली, पण त्याचा त्यांना गर्व नव्हता. हे सगळे साधू एकाच पठडीतले असतात, अत्यंत नम्र आणि कधीही स्वतःवर ते हे घेत नाहीत ओझं कशाचं, की मी केलं असं कधी म्हणत नाही. देव करतो, तो करवून घेतो आणि म्हणूनच ते म्हणतात, की अशा ह्या साधू संतांना माझा दंडवत आहे आणि तुमच्याच प्रसादाने, तुमच्याच आशीर्वादाने मी हा परमार्थाचा पंथ पुरा करील आणि इथेच त्याचं पूर्णत्वाला जाईल त्यातून. आणि त्याप्रमाणे ते साधू संत मोठ्या पदाला पोहोचून गेले.
एवढं बोलून मी माझ्या सेवेला पूर्णविराम देते. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुदादा महाराज अप्पा महाराज बाबा महाराज की जय. श्री संत गणेशनाथ महाराज की जय.